श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त. लोक म्हणतात या दिवशी सोनं घ्यायचं, चांदी घ्यायचं, पण खरं सांगू का, आपल्या घराण्याचे जे पूर्वज आहेत, आपले जे पितर आहेत, त्यांना मान देणं हीच खरी संपत्ती असते. आणि अक्षय तृतीया म्हणजे हाच तो दिवस असतो जे आपल्या पितरांची सेवा करून अक्षय पुण्यप्राप्ती आपण करू शकतो. खूप त्रास असतो काही जणांना, पितृदोष असतात, तर याच गोष्टीमुळे असतात की ते वेळोवेळी त्यांची सेवा करत नाहीत. त्यांना काही म्हणजे ज्या काही गोष्टी करायच्या असतात वर्षातून एकदा दोनदाच, पण त्याही करत नाही. आता बऱ्याच जणी विचारतात की ताई, माझे सासू सासरे आता हयात नाही, तर मग आम्ही त्यांची सेवा कशी करायची, किंवा जर ते नाही तर ते अगोदर कोणत्या पितरांची पूजा करत होते आणि आम्ही त्या सगळ्यांची पूजा कशी करायची, घराचा घास कसा काढायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम साध्या पद्धतीनेच या गोष्टी बघणार आहोत, ज्या गावाकडे वर्षानुवर्षे करत आलेत लोक. शहरामधल्या लोकांना जास्त काही माहित नसतं, ते एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीने काहीतरी थोडंफार करत असतात. आता पहिली गोष्ट म्हणजे सासू सासरे नाहीत म्हणून अजिबात मनात शंका आणायची नाही. आपण बघितलेलं असतं, किंवा जरी बघितलं नसेल, त्या गोष्टी माहीत नसतील, तर युट्यूबवरती बरेच व्हिडिओ अवेलेबल असतात, किंवा कोणी सांगितलेलं असतं. आपल्या रिलेटिव्हमध्ये कोणी असतात, त्यांना विचारायचं की कोणत्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत. आणि जरी तुम्हाला नाही विचारता आलं किंवा कोणी सांगितलं नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर या गोष्टींच्या मनात शंका नसता, ते जरी डोळ्यासमोर नसले तरी त्यांचं अस्तित्व आपल्या घरातच असतं. सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ उरकली की सगळ्यात आधी मातीचा एक नवीन माठ किंवा घागर घ्यायची, ती स्वच्छ धुवून त्यात पाणी भरायचं. याला आपण धर्मघट म्हणत असतो. आपल्या सासू सासऱ्यांचं नाव घेऊन हा माठ एखाद्या गरजूवंताला किंवा मंदिरात दान करा, किंवा तुम्ही रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडाखाली जिथे लोक येऊन थांबतील, पाणी पितील अशा ठिकाणी ठेवा. कडक उन्हाळ्यात कोणाची तहान भागवणं यासारखं दुसरं पुण्य नाही. आता हे घागरीचं दान झालं किंवा पाण्याचं दान झालं, तर पितरांचा घास कसा काढायचा. दुपारी जेवण झालं की पितरांसाठी पान कसं वाढायचं ते बघा. केळीचं पान मिळालं तर अगदी उत्तम, त्यावरती पुरणपोळी, कटाची आमटी, भात, आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून कैरीचं पण किंवा दही भात नक्की वाढा. जेवणाचं ताट वाढून झालं की त्या ताटातला प्रत्येक घास थोडा थोडा बाजूला काढून पितृंना घास तयार करायचा आहे. हा घास घेऊन घराच्या छतावरती किंवा मोकळ्या वावरात कावळ्यांसाठी ठेवायचा. मनोभावे हात जोडून म्हणायचं, बाबांनो, आईसाहेबांनो, जिथे कुठे असाल तिथून आम्हाला आशीर्वाद द्या आणि हा घास स्वीकारा. संध्याकाळी काय करायचं, आपल्या घराची जी दक्षिण दिशा असते तिकडे तोंड करून एक दिवा लावायचा. दक्षिण दिशा जी असते ती पितरांची दिशा असते. तिथे हात जोडून आपले सासू सासऱ्यांची आठवण काढा, जे पण पितर असतील त्यांची आठवण काढा. शास्त्र पुराण तर आहेच, पण आपल्या काळजात त्यांच्याबद्दल जी माया आहे ना, तीच त्यांच्यापर्यंत पोहोचते. सासू सासरे नसले तरी त्यांची पुण्याई आपल्या पाठीशी कायम असते. तर ही माहिती कशी वाटली कमेंट